लाडकी बहीण योजनेची महिलांची आता प्रतीक्षा संपली आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये सरसकट 4,500 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। परंतु त्यासाठी काही महिलांच्या बाबतीत काही अटी ठेवण्यात आल्या आहेत। तर या अटी कोणत्या असणार आहेत किंवा कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर आज सकाळी 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आणि 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजच्या दिवसामध्ये सर्वांचे पैसे ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्यांचे पैसे राहिले आहेत यायचे लाडकी बहीण योजनेचे त्या सर्व महिलांचे पैसे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमा होणार आहेत। आज सकाळी 9 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे। बऱ्याच महिलांना याचे मेसेज सुद्धा आले आहेत। तुम्हाला प्रूफ म्हणून मेसेज सुद्धा आहे। हा मेसेज सकाळी 9 वाजता आला आहे 4,500 रुपये जमा झाल्याचा, तर 10 वाजता 1,500 रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आलेला आहे। त्यामुळे ज्या महिलांचे पैसे राहिले आहेत 4,500 रुपये असो किंवा 1,500 रुपये असो, ज्या महिलांचे पैसे राहिलेले होते त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि आजच्या दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिला राहिल्या आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। त्यानंतर अजित पवारांनी दुसरी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जमा करून झाले की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता 3,000चा आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता दिवाळीची ओवाळी म्हणून 3,000 रुपये ओवाळणी तुम्हाला मिळणार आहे। दिवाळीची ओवाळणी, भाऊबीजेची ओवाळणी 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरमध्ये जमा केले जाणार आहेत। हे पैसे जमा करून झाल्यावरती लगेचच ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये भाऊबीजेची ओवाळणी म्हणून भाऊबीजेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन सुद्धा माननीय अजित पवार यांनी दिले आहे। आपण पाहूयात माननीय अजित पवार यांनी नक्की काय घोषणा केली आहे, नक्की कोणते आश्वासन महिलांना दिले आहे ते। ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत, बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे, त्याच्यामध्ये पहिले 3,000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे। आता सप्टेंबरचे 1,500 रुपये सोडलेत, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले। रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात। ते सांगतात की दादा तुम्ही आमच्या करता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली, आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात। काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू। का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी माय माऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुणं भांडी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही। हा अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे। आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा। ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। हा माझा वाद आहे, हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो। माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय,
त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मागाशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60,000 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे.